ज्ञानेश्वरी 30 दिवसांचे पारायण मधील दुसरा दिवस। प्रथम गणेश, सरस्वती, श्री गुरुचे नमन करू, मग नित्यनेमाच्या 300 ओव्या चे वाचन करूया। श्री गणेशाय नमः। ओम नमो ये आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशो सकलमते प्रकाशो, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्माशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपो निर्दोष मिरवताशे। स्मृती तेची अवयव, देखांगेक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे, पद पद्धती खेवणे प्रमे रत्नांची। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, येत साहित्य वाणे सपुर उजाळाचे। देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली। तेथ व्यासाधिकांची मती, तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। देखा षड्दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती मनोन विसंवादे धरिती आयुधे हाती। तरी तर्को तोची फरशो, नीती भेदो अंकुशो, वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे। एके हाती दंतो, जो स्वभावता खंडितो, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा। मग सोजे सत्कार वादो, तो पद्म करू वरदो, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा। तरे संवादू तोची दशणू, जो समता शुभ्रवर्णू, देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजो। मज अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी, बोधमदामृत मुनी अली सेविती। प्रमे प्रवाळ सुप्रभ, द्वैताद्वैत तेची निकुंभ, सरीशे एकवटतैभ मस्तकावरी। उपरी दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञान मकरंदे, ते कुसुमी स्मुकुटी सुगंधे शोभती भली। अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एकवटले, तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते म्या गुरु कृपान मिले आदि बीज। आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया। मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। का चिंता मनी झालया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। मनोनी जाणते नो गुरु भजी जे,
तेने कृतकार्या होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगानी, नातरी अमृत रसा स्वादनी, रस सकळ तैसा पुढत पुढती तोची, मी अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. आज जे हे झुंज काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी, तरी आता काय झाले, काही स्नेह उपनले, हे निजे परी गुढे केले अर्जुना तुआ, मोह धरिली आयशे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐहिकेशी, हृदयाचे ढिलेपण येतनिकयाशी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशी, ऐसे तो कृपावंतो नाना परी असे शिकवतो, हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणांच मधुसूदन, ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, भीष्मावर आणि द्रोणावर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू, हे शत्रुनाशका, कारण ते पूजनीय आहेत. देवा हे ये तुले वरे, बोलावे न लगे अवधारी, आधी तुझी चित्ते विचारी, संग्राम हा हे झुंज नवे प्रमादू, येथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू वडवला मा, देखे माता पितरे अर्ची जती, सर्वस्वे दोष पाववी जती, ते पाठी केवी वदिजती आपुला हाती, देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयं वाचा, तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मजबूत भीष्म द्रोणांचे वर्ततसे, जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा, वर जळो हे जी आले, येथ आगवे याशी हिची काय झाले, जे वाचावधी अभ्यासले निर्विजय आम्ही, मी पार्थो दोनाचा केला, मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तेने उपकारी काय आभारला वदी तया ते, जे तिच्या कृपा लाभिजे वरू, तेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे गुरुन हत्वा हि महानुभावां, श्रेयो भोक्तुं भव्यमपि ह्यलोके, हत्वार्थ कामांस्तु गुरूनि हैव, भुंजेय भोगान रुधिर प्रदिग्धान. महान योग्यतेच्या आशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचा देखील अंगीकार करणे श्रेयस्कर आहे. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषय भोग कसे भोगता येतील. देवा समुद्र की गंभीर ऐकिजे, वर तूही आहाच देखिजे, परीक्षोभू म्हणून निजे द्रोणाचे, ते अपार जे गगन वर तयाही होईल मान, परी आगाध भले गण हृदयाचे, वरे अमृतै विटे के काळवशे वज्र फुटे, परी मनोधर्मो न लोटे, विकरविला हा स्नेहा लागी माय, मणिपेते किरू होय, पण कृपा ते मूर्ता हे द्रोणी
ये हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने म्हणतू वरी आम्हा लागे कृपावंतू आता सांग पायेत घातू चिंतू येईल ऐसे हे रणी वदावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनाने आघवे जीवितेशी हे येणे माने दुर्भरो जे याही हुने भोग सदर ते अस तू येतवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर शिविजे परिशस्त्र आता न धरिजे यावरी देवा नवनी शती वावरुनी यांचा जिवारी भोग गिमसावी रुद्री बुडाले जे ते काढूने काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागे ऐसे अर्जुन तिये अवसरी मने श्रीकृष्णा अवधारी परी ते मना नयेचे मुरारी ऐकोनिया हे जाणूनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवा का चित्तया बोला देतीची नत्यय तद्विद्म कतरन्नो गरियो यद्वाजेम यदिवानु जेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धातराष्ट्रा युद्धामध्ये आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील दोन्हीपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे हे समजत नाही ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाई करिता समोर उभे राहिले आहेत एरवे माझा चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परिनिके काही आपरोते ते तुम्ही जाणा पै विरू जयाशी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे ते येत संग्राम व्याजे उभे आती आता ऐशे याती वधावी के अवेरुनिया निघावे यादो माझी काही करावे ते नेनो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम् मोहरूपी दोषाने स्वाभाविक वृत्ती नष्ट झालेला व धर्मासंबंधाने चित्त मोहित झालेला मी तुला विचारित आहे जे खरोखरीच श्रेयस्कर असेल ते मला सांग मी तुझा शिष्य आहे तुला शरण आलेल्या मला उपदेश कर आम्हा काय उचितो ते पाहताना स्फुरेत जे मोहिनी चित्त व्याकुळ माझे तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशीचा स्थान दिशे वस्तू जात देवा मज तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय ही तापुले तेही नेने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हाशी तू गुरु बंधू पिता तू आमुचे इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवेरो की सरिता ते सागरू तेई केवी ना तरी आपत्या ते माय सांडोनी जरी जाय तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हाशी देवा तुझी एकाशी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता तरी उचित काय आम्हा
जे व्यभिचरेना धर्मा ते झड करी पुरुषोत्तमा सांगे आता नहि प्रपश्यामि ममापनुद्या यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुरानामपि चाधिपत्यम. भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवांचे आधिपत्य ही मिळाली तरीही इंद्रियाचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असे तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काही साधन मला दिसत नाही. हे सकळ कोळ देखोनी जो शोकूपजला शे म्हणे तो तुझ्या वाक्या वाचुने न जाय आणिके. येत पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसीचा. जैशी बीजे सर्वथा आहाळले ते सुक्षेत्री जरी पेरिले तरी न विरुडती सिंचली आवडे तैशी. ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोये येत एकची उपयोगा जाये परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी येथ जिवाळा कृपा निधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला जवक्षेन एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. की मज पाता उर्मी नोहे हे अनारिषे गमताये तो ग्राशिला मोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्लारी तेथ कारुण्य वेळेचा भरी लागला म्हणून लरी भांजेची ना. हे जाणूनी ऐशी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैशी हा पंडुकुमरा व्याकुळा निर्वतशी श्रीकृष्ण जवळा तो कृपावची अवलिळा रक्षिलाता. म्हणून तो पार्थो मोहफणी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या. मग देखा तेथ फाल्गुनो घेतला से भ्रांती कवळनो जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरो झालासे दुःखे जर्जरो जैसा ग्रीष्म काळी गिरीवरो वनवला का. म्हणून सोजे सुनिळो कृपामृते सजळो तो ओळलासे श्री गोपाळो महामेघो. तेथ सुदर्शनाची धुती तेची विद्युलता झळकते गंभीर वाचा ती आयती गर्जनेची. आता तू उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची आरानुका ज्ञानदेव मने देखा निवृत्ती दासू. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योच्छेति गोविंदम उक्त्वा तुष्णीं बभूवः. संजय म्हणाला राजा धृतराष्ट्रा अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून व मी युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला. ऐसे संजय सांगतो मने राया तो पार्थो पुनरुपी शोकाकुली तू काय बोले. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वतान झुंजे येते भरवसेनी भरंगसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन करुणे ठेला तेथ श्रीकृष्ण विस्मोपातला देखोनी दया ते. तमुवाच ऋषिकेशा प्रहसन्ने बभारता सेनयेरो भयोर्मध्य विषिदन्तमिदं वचः. हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा
दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला कृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागला. मग आपला चित्ते म्हणे, येथे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवने परी, कैशेने थेरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानींची. तैसे विवरतू असे श्री अनंतो, तया दोन्ही सैन्या आतो जया परी पार्थू. भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलू आदरिले, जैसे मातेचा कोपी थोकले स्नेहाती. के औषधाची कडवटपणी, जैशी अमृताची पुरवणी, ते आच नदीचे परिगुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासी, आत तरी अति सुरसी, ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. श्री भगवान उवाच, असोचानन् असोचस्त्वं प्रज्ञावादंश्च भाषजे, गतासु न गतांसुश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान श्री कृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक केलास म्हणजे करतोस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस, पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल किंवा न मेलेल्याबद्दल शोक करीत नाहीत. गतासु न गतांसुश्च नानुशोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येत आदरिले माझारीची. तो जाणता तरी म्हणविशी, परी नेनिवेते न संडिशी, आणि शिको मनो तरी बोलसी. बहुसाल नीती जातेंदा लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तो आपण पे तरी नेनसे, परिया कौरवाते शोचू पाशी. हा बहु विस्मय आम्हाशी पडत पडते, तरी सांग पा मज अर्जुना, तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही, येथ समर्थू एकाथी, तयापासून भूते होते. तरी हे वायाची काय बोलते जगा माझी. हो का सांप्रतायसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाये. तो भ्रमलेपणे अहंकृती, याशी घातून धरीशी चित्ते. तरी सांगे काही हे होती चिरंतन, चेतू एकवदिता, आणि सकळ लोकू हा मारता. ऐशी भ्रांती जने चित्ता येवो देशी, अनादि सिद्ध ही आगवे, होत जात स्वभावे. तरी तू वा का सोचावे सांगे मज, परे मूर्खपणे नेनसे. न चिंतावे ते चिंतशी, आणि तू चिंते सांगशी आम्हा प्रती. देखे विवेके जे होते, ते दोही तेन हीन, ते दोही तेन शोचती. जे होय जाये भ्रांती म्हणूनिया, न त्वेवाहुं जातु नासन, न त्वं नेमे जनाधिपाः. न चैव न भविष्यामः सर्वे वयं मतः परम. खरोखर मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही, तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेक आदी करुणी. नित्यता ऐशेची असोनी,
नातरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. ते उपजे आणि नाशे, ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे, ते अविनाशीचे. जैसे पवने तोय हालविले, आणि तरंगाकार झाले, तरी कवनके जन्मले, मनो ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले, विचारी पा. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा, तथा देहांतर प्राप्तिर्तेजस्तत्र न मुह्यते. जीवाला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण्य व वार्धक्य असतात, त्याचप्रमाणे म्हणजे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते. आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो, त्याला म्हणजे जन्म मरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही. आयके शरीर तरी एक परी वयसा भेदानिक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तो. एथ कौमारत्व दिशे, मग तारुण्य ते भ्रंशे, परिदेह चिन्ह नाशे, एकेकासवे. तैसे चैतन्याचा ठाई, ये शरीरांतरे होती जाती पायी, ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःख दाहा, आगमापायिनो नित्यांस्थितिक्षस्व भारत. हे अर्जुना, इंद्रियांचे विषयाशी होणारे संयोग शीत उष्ण सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पत्ती आणि विनाशांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत. म्हणून हे भारता, त्यांना तू सहन कर. एथने नावया हेची कारण, जे इंद्रियाधीनपण ती आकळीजे अंतकरण, म्हणून भ्रमे इंद्रिय विशेषिविती, तेथ हर्ष शोकोपजते, ते अंतर आपलविती संगेने. जया विषयांचा ठाई, एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिशे. देखे हे शब्दाची व्याप्ती, देखे हे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजते श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण. संतोष खेदा भ्यासूर आणि सुरेख, हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा पभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रियाधीन होईजे, तैशीतोष्णा ते पाविजे, आणि सुख दुःखी आकळिजे आपण पे. या विषया वाचोनी काही, आणिक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासी भद्र जाती. देखे अनित्य तिया परी, म्हणून तो अवेरी, हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. यम ही न व्यतयन्ते ते, पुरुषम पुरुषर्षभ, सम दुःख सुखं सुखं धीरं, सोमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठा, हे विषय संबंध ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत, व म्हणून ज्याला सुख दुःख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. हे विषय जया ते नाकळते,
तया सुख दुःखे दोन्ही न पवते आणि गर्भवासू संगती नाही तया तो नित्य रूपो पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविद्यमान वस्तूला अस्तित्व नसते विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो विद्यमान व अविद्यमान या दोहोचाही निर्णय तत्ववेत्यांनी जाणला आहे आता आता अर्जुना आणिक काही एक सांगीन मी ऐक जे विचारे परलोक ओळखिते या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिले पये जैसे एक होणे मिनल्याशे परे निवडून राजांशे वेगळे किजे के अग्निमुखे किडाळो तोडून या चोखाळो निवडिती केवळ बुद्धिमंत नातळे जाणिवेच्या आयनी करिता दधी कडसने मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे के भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व गुरले ज्ञानी आशी म्हणून अनित्याचा ठाई तयास्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षु दोन्हीही देखिलाशे अविनाशु तू तद्विद्धि येन सर्वमिदं विनाशमव्ययशास्य न कश्चित् कर्तुमर्हति ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते सत अविनाशी आहे असे समज या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही देखे सारासार विचारिता भ्रांती हे पाही असारता तरी सारती स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारो तो जयाचा विस्तारू तेत नाम वर्णाकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातितू तया केली ही घातू कदाचि नोवे अंतवंतै मे देहा नित्य शोक्ता शरीरिना अविना अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत नित्य अविनाशी व अगम्य अशा आत्म्याचे हे देह म्हणजे स्वभावता विनाशी म्हटलेले आहेत म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावी म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा एनम व्यत्यहंतारम यशैनम मन्यते हतम उभवतो न विजानीतो नायम हंती न हन्यते हा म्हणजे आत्मा मारणारा आहे असे जो समजतो व मरणारा आहे असे जो समजतो त्या दोघांनाही खरे कळत नाही हा कोणाला मारित नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही तो धरुनी देहाभिमानाते दिठी सुनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणताशी तरी अर्जुना तू हे नेनशी जरी तत्वता विचारिशी तरी वधिता तू नवेशी ही वध्य नवती न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं ययनमजमव्ययं कथं सः पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही हाय
एकदा होऊन पुन्हा होणारा नाही असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादी आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. हे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो, तो पुरुष मारणार तरी कसा व कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा? जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीचे साच आपजे. मग चिवूनिया पाहिजे तव काही नाही. तैशी जाण माया तू भ्रमता शिवाया. शस्त्री हानितलिया छाया जैशी अंगी न रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिशे भ्रंशला. परिभानु नाही नासला तयासवे. ना तरी मठे आकाश जैसे मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया पैसे स्वरूपची. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. तथा शरीरानि विहाय जीर्णानि यज्ञानि संज्ञाति नवानि देही. ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवीन प्राप्त करून घेतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे. तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका. न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. अच्छद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्यैव च. नित्यः सर्वगतस्थानुर् अचलोऽयं सनातन. चलो सनातन. याला म्हणजे आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही व वारा सुटवीत नाही. या आत्म्याचा छेद होणे, दहा होणे, तो आर्द्र होणे किंवा शुष्क होऊन जाणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल व सनातन आहे. हा अनादि नित्य शुद्धो निरुपाधी विशुद्धो. म्हणून शब्दादिकी छेदो न घडेया. अव्यक्तो यम चिंत्यो यम विकार्यो यमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुसूचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य व अविकारी असल्याचे म्हटले आहे. म्हणून याला या प्रकारे जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे. येतमा शोषो न प्रभवे. मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळो हा शाश्वतो. सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा तर्काची दिठी. गोचर नोहे किरीटे. ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना. निश्युमो अर्जुना पुरुषोत्तमो. हा गुणत्रयारहितो व्यक्तिशे अतितो. अनादि अविकृतो सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा हा सकळात्मको देखावा. मग सहजे शुकू आगवा हरेल तुझा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. तथापि त्वम् आबाहो नैवं सूचितुमर्हसि. हे महाबाहो, हा आत्मा नेहमी प्रत्येक देहोत्पत्तीच्या वेळी
जन्म पावतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील शोक करणे तुला योग्य नाही. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची हे मानसी तरी सोचून पवशी पंडुकुमारा. जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नितो जैसा प्रवाह अन्युष्युतू गंगा जळाचा. ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिशे जैसे. ये तिन्ही तया परी सरसेच सदा अवधारी भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना. म्हणून हे आगवे येत तू जन लगे शोचावे जे स्थितीचे हे स्वभावे अनादी ऐशी. ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना जे देखो निलोकू आदिना जन्मक्षया. तरी येथ काही तुझ शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण की उत्पन्न झालेल्यास निसंशय मृत्यू आहे आणि मेलेल्यास निसंशय जन्म आहे. म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. उपजेते नाशे नासले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य. महाप्रलय अवसरे हे त्रैलोकी संवरे म्हणून हा न परिहरी आदी अंतो. तू जरी हे ऐशे मानसी तरी खेदू का करीशे काय जाणतची नेनशी धनुधरा. येथ आणि एक पार्था तुझ भोवती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्जुना, हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात. मग शोक कसला. जे समजते ये भूते जन्मादे अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. ते क्षयाशी जेथ जाते तेथ निभ्रांताने नव्हते देखे पूर्वस्थितीच येते आपुले. येर मध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा कारू हा मायावचे सत्स्वरूपी. ना तरी पौने स्पर्शिले नीर पडियाशे तरंगाकार का परापेक्षा अलंकार. व्यक्ती कनकी तैसे सकळ ही मूर्त जानपा माया कारित जैशी आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैशी आधीची जे नाही तया लागी तू रुदची काही तू अविटते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगित विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवाशी. दिठे सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाती आचर्य आचरताती. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कोणी म्हणजे एखादा या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसाच कोणी म्हणजे दुसरा आश्चर्याप्रमाणे याविषयी बोलतो, आणि कोणी याविषयी आश्चर्यासारखे ऐकतो म्हणजे देहाला विसरतो, पण
याप्रमाणे पाहून वर्णन करून व ऐकूनही यापैकी कोणी याला जाणत नाही, कारण ते आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की तद्रूप होतात व मग पुन्हा देह तादात्म्यावर येत नाही. एकांतरे निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवाद करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले ते देह भावे सांडिले एकानुभवे पातली तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझे मिळत परी मागवते न समात परतले नाही. तैशिया योगेश्वरांची मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती ते नाम. देहि नित्यमोऽध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये हा आत्मा सर्वता अमर आहे, म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस. जे सर्वत्र सर्वही देई जया करताई घातो नाही. हे विश्वात्मक तू पायी चैतन्य क याची नीची स्वभावी हे होत जात आगवे तरी सांग काय सुचावी येत तुआ. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ ही सुचिता बहुती परी. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धात् श्रेयोन् यत्क्षत्रियश्च न विद्यते. आणि स्वधर्माचा विचार करताही तू व्याकुळ होणे योग्य नाही, कारण कर्तव्य प्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे हितकर नाही. तो आधुनिकान विचारिशी काय हे चिंतितो आशी स्वधर्म तो विसरलाशी तरावी जेणे. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्मो एकाही तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना, तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. आगा गोक्षीर जरी झाले तरी पत्याशी नाही म्हणितले. ऐशिनी ही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता. म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्मोपाये जो आचरिता बाधू नाही कवने काळे. जैसे मार्गेची चालता आपाओ न पवे सर्वता कादिपाधारे वर्तता नाडळीचे. तया परी पार्था स्वधर्मे राहता सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पायी तुम्हा क्षत्रिया अनेक काही संग्रामा वाचवून नाही उचित जाणे. निष्कपटता होवावे उशिना घाये झुंजावे हे असो काय सांगावे. प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आणि पार्था, अशा प्रकारचे युद्ध म्हणजे सहजगत्या उघडलेली स्वर्गाची द्वारच प्राप्त झाली आहे. भाग्यशाली क्षत्रियांनाच हे प्राप्त होते. अर्जुना, झुंज देखे आताचे हे हो काज दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हा संग्रामो काय मनी पे
की स्वर्गुचू येणे रूपे मूर्तका प्रतापे बुधू केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे नि पडी भरे ही कीर्तीची स्वयंवरी आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंजायशे ही लाईजे जैसे मार्गे जाता डळीजे चिंतामणीचे ना तरी जांभया पसरे मुख तेथ वचटे पडे पियुक तैसा संग्राम हा देख पातलासे अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि असे असून हा कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म व कीर्ती यांना मुकून पाप मात्र मिळवशील आता हायसा बेरिजे मग नाथिले सोचू बैसिजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रनिये असती कीर्ती जाईल जगची आबो शापू देईल आणि गिमसी तपावशील महादोष जैशी भातारे ही नवनिता उपहती पावे सर्वता तैशी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिदे विदारिजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्याम संभावितस्य च कीर्तिर्मरणा दतिरिच्यते आणखी लोक तुझी सर्व काळ अपकीर्ती सांगत राहतील आणि संभावित पुरुषाला तर दुष्कीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेक्षिती न वचेल कल्पांतवरी जाणतेनी तवची जियावी जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांगपा किवी निगावे येथोनिया तो निर्मत्सरू सदयता इथून निघशी केर मागवता परिते गती समस्तान म्हणेलिया हे चहू कडूनी वेडीतील बाणवरी घेतील तेत पार्थान सुटिजेल कृपाळूपणे ऐशिनीही प्राण संकटे जरी विपाये पान निघणे घटे तरी ते जियाले ही उखटे मरणा होणे भयाद्रणा दुपरतं मन्स्यन्तिं त्वं महारथा येषांच त्वं बहुमतो भूत्वा यशशिलाघवम् तुझे शत्रू तुझ्याविषयी भलते सलते पुष्कळ बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे भयाद्रणा दुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् भयामुळे तू रणातून परत गेलास असे महारथी मानू लागतील ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता ते तुला तुच्छ मानतील तो आणि काही एक न विचारिशी येथ संभ्रमे झुंजो आलाशी आणि सकवनपणे निघालाशी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यायील मना सांगे मज अवाच्य वादांश बभून वदिशन्ते तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नुकिम तुझे शत्रू तुझ्याविषयी भलते सलते पुष्कळ बोलतील अवाच्य वादांश बहून
तुझे शत्रू तुझ्याविषयी भलते सलते पुष्कळ बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील. यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुना ब्याला, हा सांगे बोलू उरला निका काही. लोक सायाशी करुणी बहुते, का वेचिते आपुले जीविते, परी वाढविते कीर्ती ते. धनुर्धरा ते तुझा अनायाशे अनकळित, ते तुझा अनायाशे अनकळित जोडिली असे. हे अद्वितीय जैसे गगन आहे, तैसे कीर्ती निश्चिम, तुझा ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम ती लोके. दिगंतीचे भूपती भाटवून वाकानिती, जे ऐकिली दचकती कृतांताधिक. ऐसा महिमा घनवट, गंगा जैसे चोखट, जया देखी जगी सुभट वाट झाली. ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकोनी आहे समस्त, झाले अति विरक्त जीवितेशी. जसा सिंहाची हाका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा शेखा दाखू तुझा. जैसे पर्वत वज्राते, नातरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुनाही तू ते मानिती सदा. ते अगाध पण जाईल, मग हिनावो अंगा येईल, जरी मागुता निघशील न झुंजताची. आणि हे पळता पळून दिते, धरुणी अवकळा करीते, न गणित कुटी बोलते ऐकता तुझ. मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे कान झंजावे, हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय. मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, अथवा जय मिळविलास तर पृथ्वी भोगशील. म्हणून हे अर्जुना, दृढ निश्चय करून युद्धाला उभा राहा. ना तरी रणी येतो झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख नकळित पावशील. म्हणून ये गोटी विचारून किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मो हा आचरता, दोषुनाशे असता, तुझ भ्रांती कवन चित्ता येत पातकाची. सांगे प्लवेची काय बुडजे, का मार्गी जाता आढळजे, परी विपाये चालून निजे, तरी तेही घडे अमृते तरीच मरिजे. जरी विकेशी शेविजे, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतू कपणे. म्हणून तुझ पार्था हेतू सांडोनी सर्वता, क्षात्रवृत्ती क्षात्रवृत्तीस झुंजता पाप नाही. सुख दुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व, नैवं पापमवाप्स्यसि. सुख सुख दुःख, लाभ हानी, यशापयश ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो. असे झाले असता तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावी, दुखी विषादान भजावी, आणि लाभाला बन धरावी मना माझी. येत विजय पण होईल, का सर्वथा दे जाईल, ही आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जी पावी ती निवांता सामोनी जावे. ऐशिया मने होवावे, तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावी निभ्रांत तुवा. येषा ते वेता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पाठ कर्मबंधम प्रहास्यसि. याप्रमाणे सांख्य विषयक बुद्धी तुला सांगितली. आता कर्मयोगातील बुद्धी आहे अर्जुना, ती प्राप्त झाली असता तू कर्मबंधनापासून
मुक्त होशील. हे सांख्य स्थिती मुकउलित सांगितले तुझ येथ आता बुद्धी अवगु निश्चित अवधारी पा जया बुद्धी युक्ता जालिया पार्था कर्मबंधू सर्वता बाधून पवे. जैसे वज्र कवचले जे मग शस्त्रांचा वर्षा ओसाईजे परी जैतेशी उरिजे अचुंबिता नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो मतो भयात. या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, याला संकट येत नाही. या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरलाशे जेत पूर्वानुक्रम दिशे चोखाळत कर्माधारे राहाटिजे परी कर्म फळन निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञून बधिजे भूतवादा जिया परी हे सुबुद्धे आपुलाल्या निरवधी हा सताची उपाधी आकळू न शके. जेतन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म ते निष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेत. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पचे हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषयी नाशे संसार भय. व्यवसायात्मिका बुद्धि रेखेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हे अर्जुना, येथे निश्चयात्मक म्हणजे ईश्वरनिष्ठा असलेली बुद्धी एकच आहे. जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भेदांनी युक्त अशा अनंत बुद्धी असतात. जैसे दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी ते कुटी म्हणू नये. पार्था बहुते परी हे अपेक्षी जे विचार सुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आनिका सारिका बहुवसो जैसा न जोडे परिसु का मृताचा लेशु दैवगुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर तैसा ईश्वरा वाचोनी काही जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगी हे रीते दुर्मती जे बहुदाशे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हे अर्जुना, वेदांच्या अर्थवादात रत झालेले अविवेकी म्हणजे स्वर्गसुख व त्याचे साधन जे कर्म याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे पुष्पयुक्त वृक्षाप्रमाणे मनोहर जीही दिसते अशा वेदवाणीच्या म्हणजे वेदाची जी ही पुष्पित रोचक वाणी तिच्या आधाराने बोलतात. वेदाधारे बोलते केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरून या म्हणते संसारी जन्मिजे यज्ञादी कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर येथे वाचोनी काही अनिक सर्वता सुखची नाही ऐशे अर्जुना बोलती पायी. दुर्बुद्धी ते कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम
क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीं प्रती. विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्गाच्या मागे लागलेली, भोग आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर्मे सांगितली आहेत, ती जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे. देखे कामना विभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देवन्या. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विदिते, निपुण होनी धर्माते अनुष्ठिती. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया प्रुरत चेतसां, व्यवसायात्मिका बुद्धिः समाधान विधीयते. त्या विषय व ऐश्वर्य यांची ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने ज्यांची विवेक बुद्धी झाकलेली आहे, अशा पुरुषांच्या अंतकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उद्भवत नाही. परे परे एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामो मनी धरिते. यज्ञ पुरुषा चुकते भोगता जो, जैसा कर्पुराचा राशी कीजे. मग अग्नी लावून दिजे कामिष्टांनी संचर विजे काळकुट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पायी हाणोनी उलंडला. तैसा नाशिते धर्म निपजला, हेतुकपणे सायाशे पुण्य अर्चिजे. मग संसारू का अपेक्षिजे, परी नेनती ते काय किजे अप्राप्त देखे. जैशी रांधवने रस सोयनिके, करुणिया मोले विके. तैसा भोगासाठी विकी, धाडिते धर्म मनोनी हे पार्था. दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेदवादरता मनी वैचे. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंदो नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेद त्रिगुणांचे प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत द्वंद्वरहित नित्य सत्वगुण संपन्न, योग क्षेमाची काळजी न करणारा आणि आत्मनिष्ठ हो. ते गुणी आवरत, हे वेद जाणे निप्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. ये रजतमात्मक, जेत निरुपजे कर्माधिक. जे केवळ स्वर्ग सूचक धनुधरा. म्हणून तू जाणो, हे सुख दुःखाशीच कारण. येत जने अंतःकरण ऋगोदेशी. तू गुणत्रयाती अवेरी, मी माझे हे न करी. एकात्मसुख अंतरी विसंभजनी. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले, तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घ्यावे. त्याप्रमाणे ज्ञानी संपूर्ण वेदांचा विचार करून त्यातील आपणास जे अपेक्षित त्याचे ग्रहण करतात. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपणही तापुले तेच घेपे. जैसा प्रगटल्या गबसती, अशेषही मार्ग दिसते. तरी ते तुले काय चालीच ते सांगे मज. का उदकमय सकळ, जरी झाले असे मैतळ. तरी आपण घेपे केवळ अर्चीच जोगे. तैसे ज्ञानी जे होते, ते वेदार्थाते विवरिते. मग अपेक्षित ते स्वीकारिते शाश्वत जे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर
भूर्माते स्वंगोस्त कर्मणी कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त कर्मणी. तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही. कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणून ऐके पार्था याचे परे पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐशेची हे म्हणाले जेन संधीजे तुवा पुढे वीत कर्म परे कर्म फळे आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विन योगस्त कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुना योगयुक्त होऊन फलाचा अभिलाष टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्मे कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग म्हणतात. तो योगयुक्त होणे फळाचा संग सांडुनी मग अर्जुना चित्त देवुनी करी कर्मे परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावी तरी विशेषे ते तोषावे ही नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचत ठाके तरी ते तिजेनी अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची केराले परी ठेली ही सगुण झाले. तसेच माने देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे संता संती कर्मी हे जे सरिषेपण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे. दुरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपन्ना फल हेतवः बुद्धियुक्तो जातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम्. हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीचा आश्रय कर. फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. बुद्धियुक्त पुरुष या लोकीच पुण्य व पाप या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून योगाकरिता प्रयत्न कर. कारण योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय. अर्जुना, समस्त चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याते. तो बुद्धियोग विवरिता बहुती पाडे पार्था दिशे हारुता कर्म भागो परे तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. म्हणून बुद्धी योगू सधरू ते अर्जुना होई स्थिरू मनी करी अव्यरू फळ हेतूचा. जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत झाले. उभय बंदी सांडिले पाप पुण्य कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व सर्व उपद्रवरहित अशा मोक्षपदाला जातात. ते कर्मी तरी वर्तते
परे कर्म फळा नातळती आणि आता याती लोपती अर्णातया मग निरामय भरितो पावती पदाच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा यदा ते मोह कलिलं बुद्धिर् व्यतितरिष्यति यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यश्च श्रुतश्च जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मालिन्याचे अतिक्रमण करेल तेव्हा तू म्हणजे पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याविषयी विरक्त होशील. तो ऐसा तै होशी जय मोहाते या चांडीशी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गण उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे तेथ अनेक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुशेल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. व नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणांनी ग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण योग स्थिती प्राप्त होईल. इंद्रियांची संगती जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला हे कृष्णा समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थित प्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा. तो स्थित प्रज्ञ काय बोलतो कसा राहतो व कसा चालतो. ते अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राय वागवा मी पूछेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पूस पाहून मेखे मनाचेनी या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखू किवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसा चिन्हे जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कौने स्थिती असे कैशेने रूपी विलसे देवा सांगावे हे ऐशी लक्ष्मीपती तवा परब्रह्मवतरणू जो षड्गुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. श्री भगवान उवाच प्रजाते यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनिवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थित प्रज्ञ म्हणतात. म्हणे अर्जुना परियेशी जो हा विलासू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेशी करीत असे जो सर्वदा नित्यो तृप्तो अंतकरण भरितू परिविषया माझी पतितू जेने संगे किजे तो कामू सर्वता जाय जयाचे आत्मतोषी मन राही तोची स्थित प्रज्ञो होय पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगतः स्पृह वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते.
मुच्यते. दुःखे आले असताना ज्याचे मन विद्विग्न होत नाही, सुखे आले असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो, प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात त्याला स्थित प्रज्ञ मुनी म्हणावे. नाना दुःखी प्राप्ती जयाशी उद्वेगो नाही चित्ते, आणि सुखाची आरती अडपैये ना. अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाती नेकही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसून उपाधी भेद रहितो. यः सर्वत्र नभिस्नेहस तत्तत् प्राप्य शुभाशुभम, नादिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची कुठेही आसक्ती नसती, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदैता, आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो खटेने नागवे विषादाशे. ऐसा हरेक शोक रहितो जो आत्मबोध भरितो, तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः, इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे तो जेव्हा आपली इंद्रिये विषयापासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. का कुर्मजिया परी वाईला वेव पसरी, ना इच्छावशे आवरी आपुली आपणो. तैशी इंद्रिये आपैते होती, जयाची मनितले करीती तयाची जाण. प्रज्ञा जाण स्थिती पातली अशी. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रसविषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात, पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर हा रसविषय व सर्व विषयांची गोडी देखील नाहीशी होते. आता अर्जुनाने कैक सांगेन ऐके कौतिक, या विषयांचे साधक तिघी मे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिते परिरसने नियमो न करीते, ते सहस्रदा कवळी जती विषयी. जैशी वरी वरी पालवी खुडीजे, आणि मुळी उदक घालिजे, तरी कैशेनी नासू निपजे तया वृक्षा. तो उदकाची निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानशी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमो न ये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विना. मग अर्जुना स्वभावे ऐशी आई नेमाती पावे, जय पर ब्रह्म अनुभवे होनी जाईजे. तै शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रकट होय. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. एरवी हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्याकरिता
प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषांचेही मन उच्छृंखल इंद्रिय बलाने विषयाकडे ओढतात. एरवी तरी अर्जुना हे आयाने साधना जे राटता ती जतना निरंतर जयाती अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरून याती तेही किजती कासाविषी या इंद्रियांची प्रौढी ऐशी जैशी मंत्रज्ञाती विभशी भुलवी का देखे विषयी तैसे पावते रिद्धी सिद्धीचे निमिषे मगा कळती स्पर्शी इंद्रियांची ते संधी मन जाय मगा अभ्यासी ठोठावले ठाई ऐशे बळकटपण आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्ता शेतमत्पराः वशेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्या सर्वांचे म्हणजे इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेले असावे. ज्याची इंद्रिय स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वता सर्व विषयी असता सांडून्या तोची तू जाणो योग निष्ठेशी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोधयुक्तो होनी असे सततो जो माते हृदया तू विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानशी होईल जरी काही तरी साध्यंतूची हा पायी संसारू असे जैसा का विषाचा लेशो घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशो जीविताशी तैशी या विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता ध्यायतो विषयांपुस संगस्ते शुपजायते संगात संजायते कामात् क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्या विषयी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो. कामापासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून सम्मोह, सम्मोहापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगी प्रगटी मूर्ती अभिलाषाची जेथ कामो उपजला तेथ क्रोधो आधीच आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाती ज्योती हात जैशी का आस्तमानी निशी जैशी सूर्य तेजा ते क्राशी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणियाशी मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर भगवान.